खासदार सुप्रिया सुळे आता आपल्या सोबत आहेत। ताई, प्रवीण गायकवाडांवरती ज्या पद्धतीने हल्ला झाला, विरोधकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे, मात्र जे हल्लेखोर आहे ते भाजपशी संबंधित आहे। विरोधकांकडून कुठेही भाजपचा उल्लेख होताना दिसत नाहीये, का नेमकं अशा पद्धतीने? नाही, मी खरं तर उगाच खोटे नाटे आरोप कधी वैयक्तिक करतही नाही आणि माझं राजकारणच असलं नाही। त्याच्यामुळे वर्तमानपत्रात आणि चॅनल्सवर सांगण्यात येते की ते एका भारतीय जनता पक्षाचे आहेत, पण मी वाट बघते की त्या पदावर आहेत का नाही आहेत। त्यामुळे मला उगाच खोटे आरोप करायची सवय नाही आणि माझं असलं गलिच्छ राजकारण पण नाही। त्यामुळे त्या कृतीचा मी जाहीर निषेध करते आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारने अशा गलिच्छ काम करणाऱ्या लोकांना पाठी घालू नये आणि अशा लोकांना, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, अशा कुठल्या कृतीचा जाहीर निषेध करते आणि हिम्मतच कशी होते अशी कृती करायची। ज्या पद्धतीने हल्ला झाला हा मान्य नाही आणि मला असं वाटतं प्रवीण दादांना सिक्युरिटी दिली पाहिजे। पण याआधी देखील गुन्हे दाखल, रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं देखील माहिती पुढे आलेली आहे। चुलत भावाचा खून, त्यासोबत काही कारतुसं देखील सापडल्याचे आरोप या काटे जो कोणी आहे त्यांच्यावरती आहे। कारवाई होत नाही, पोलीस देखील पाठीशी घालते त्या सगळ्याच्याच किंवा सरकार? मला असं वाटतं शक्यता नाकारता येत नाही, पण मला वाटतं आजच्या दिवसभरात आपल्याला माहिती करेल। मी स्वतः एसपींशी बोलले आणि त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय की एक्झॅक्ट माहिती जेव्हा क्लिअर येईल। आणि माझी अपेक्षा आहे की विधानभवनही चालू आहे, तुमचे प्रेसवाले पण तिथेच उभे आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे महाराष्ट्राला खरं सांगितलं पाहिजे। या सगळ्या मुद्द्याला घेऊन पवार साहेबांनी देखील संपर्क साधलेला आहे, काय नेमकं बोलणं झालंय? नाही, मी नव्हते ते बोलले तेव्हा, पण संपर्क झाला आहे मला माहिती आहे। ताई, दुसरीकडे जयंत पाटलांनी राजीनामा दिलेला आहे आणि प्रदेशाध्यक्षपद खरं तर पुण्यात जो वर्धापन दिन झाला होता त्याचवेळी त्यांनी संकेत दिले होते की राजीनामा देणार किंवा मला या जबाबदारीतून मोकळं करा। मात्र पवार साहेबांनी देखील त्यावेळी सांगितलं होतं की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ द्या, त्यानंतर विचार केला। मात्र अचानक अशा पद्धतीने निर्णय घेणं काही संभ्रम आहे पक्षात किंवा काय याच्याबद्दल? मी राजीनाम्याची बातमी तुमच्याच चॅनलवर पाहिली, मी राजीनामा वाचलेला पण नाही, पाहिलेला नाही। माझ्या कानावर त्यांनी राजीनामा दिला अशी बातमी आलेली नाही। अद्याप राजीनामा दिलेला नाही त्यांनी? अर्थातच नाही, मी पाहिला असताना आला असता तर। तुम्ही पाहिला आणि मी नाही पाहिला असं कसं होईल? दिला नाहीये? नाही, अर्थातच नाही। तरी सुद्धा ज्या पद्धतीने शशिकांत शिंदेंचं नाव पुढे येतंय, चर्चा होते, ते तुम्हालाच सगळं माहिती आमच्या पक्षाचं आमच्यापेक्षा जास्त। रोहित पवार देखील या सगळ्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी सातत्याने ती भूमिका मांडली होती, त्यांच्याकडे त्याच्यातलं काय माहिती नाही। तुम्हाला आमच्या पक्षाच्या जास्त माहिती असं दिसतं। जयंत पाटलांनी राजीनामा दिलेला नाही, तर सुप्रियाताई यांचं मोठं विधान आहे की जयंत पाटलांनी राजीनामा दिलेला नाहीये। त्यामुळे ज्या काही चर्चा सुरू आहेत त्यावर मात्र खरं तर काय संभ्रम आहे किंवा अशा पद्धतीने जयंत पाटलांनी राजीनामा दिला या ज्या काही बातम्या आल्या आहेत त्या संदर्भात आता पुन्हा एकदा नवा संभ्रम निर्माण झालाय असंच यावरून दिसतंय। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।